आषाढी यात्रेचा सोहळा येत्या 6 जुलैला साजरा होतोय आणि या काळात जास्तीत जास्त भाविकांना विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेता यावं यासाठी 27 जूनपासून ते प्रक्षाळ पूजेपर्यंत 24 तास दर्शन सुरू ठेवण्याचा निर्णय विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रशासनाने घेतलेला आहे। दरम्यान तुळशी पूजा बंद करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। भाविकांना वेळेत दर्शन व्हावं यासाठी मंदिर समितीने टोकन दर्शन सुविधा सुरू करण्यात येणार आहे। यासाठी येत्या 15 जूनला टोकन दर्शन व्यवस्थेचा डेमोही घेतला जाणार आहे। आषाढी एकादशीची विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक होणार आहे। जून रोजी देवाचा पलंग काढण्यात येणार आहे। पलंग काढणे म्हणजे देवाच्या मागे लोड देणे। लोड देणे म्हणजे देवाचे सर्व राजोपचार बंद होणे व राजोपचार बंद झाल्यानंतर भक्तांना 24 तास सुलभ दर्शन देण्यात येणार आहे। येत्या 6 जुलैला या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब सपत्नीक सहकुटुंब श्री विठ्ठलाची व माता रुक्मिणीची महापूजा करण्यात येणार आहे।